पुणे में वंचित बहुजन अघाड़ी प्रकाश प्रमुख अंबेडकर ने आज प्रेस कॉन्फ्रेंस कर कई मुद्दों पर सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि राज्य और केंद्रों के चलते दोनों की जनताओं के मुद्दों पर नजरअंदाज करने चाहते हैं और वास्तविक समस्या से ध्यान हटाने का प्रयास किया जा रहा है। नागपूर हायकोर्टाचा जो निर्णय आहे की ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजने जे निकाल दिलेले नाहीत त्यांच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे की ते पोस्टपोन मतदान तिथलं जे पोस्टपोन करण्यात आलेलं आहे आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली 2 दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असताना जो निर्णय दिला कोर्टाने जो असताना निर्णय दिलेला आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे। संविधानातलं कलम आर्टिकल 243 ओ ए प्रमाणे म्हणजे 1 प्रमाणे कुठल्याही कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही जोपर्यंत इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत। मागच्याच आठवड्यामध्ये सिम्बॉलच्या संदर्भातला चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट यांच्या समोर मीच स्वतः उपस्थित होतो। न्यायाची बाजू आहे हे कोर्टाने मान्य करूनही 243 ओ प्रमाणे इलेक्शन सुरुवात झालेलं आहे आणि इलेक्शन सुरुवात झालं असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा 1 आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचने दिला अशी असणारी परिस्थिती आहे। नागपूरला बसणारे जे डिव्हिजन बेंच आहे त्यांनी उद्याची असणारी काउंटिंग म्हणजे 3 तारखेची असणारी काउंटिंग ही त्यांनी पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे, कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। 243 ओ 2 हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणते। या अधिकाराला धरून सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत। कुठल्या प्रक्रियेला तर सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे की ते निकाल देऊ शकतात अशी परिस्थिती आहे, पण हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो पद्धतीने ती अख्खी ब्रीफ बोलवावी आणि पुन्हा हिअरिंग करून तो निर्णय उठवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्या जात। जो कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक होणार आहे त्या संदर्भातला आता मी उल्लेख असा करतोय की आपल्या सगळ्यांकडे 4/11/2025 हे जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याकडे आलेलं असेल। शेवटचा मुद्दा त्याच्यातला 10वा
परिशिष्ट 1 मध्ये 10वा मुद्दा आहे तो आपण जर पाहिला, शासन पत्रात निकाल प्रसिद्ध करणे, ही तारीख जी आहे ती 10/12/2025 ला आहे. त्याच्यामुळे जे काही काउंटिंग होईल त्या काउंटिंगचा असणारा निकाल जो आहे तो राजपत्रामध्ये पब्लिश करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 10/12/2025 आहे. हा एकदा कार्यक्रम पब्लिश झाला, या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणते की इलेक्शन कमिशनला बदल करता येत नाही. त्याच्यामुळे हा बदल कोणी करावा या संदर्भातला आता असताना घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिलाय अशी परिस्थिती आहे. एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे 10/12/2025 ची, ज्याच्यामध्ये राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत, ही डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असणारं त्या ठिकाणी करावी. कारण का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे, हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही. आणि म्हणून ह्या घटनात्मक पेच प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ऍक्शन घेणं हे गरजेचं आहे. मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका. याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही. तुमच्या पक्षाचे असणारे जे लीगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाच पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उल्लंघन झालेलं आहे, तर याला तुम्ही नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन अजून झालेलं नाही. 10 तारखेनंतर तो उल्लंघन होईल, त्याच्या अगोदर होत तोपर्यंत ठीक आहे. ज्युडिशरी प्रोसेसमध्ये चॅलेंज होईलच. माझ्या अंदाजानं पुन्हा कोणतरी नागपूरला या संदर्भातलं चाललंय असं मी त्या ठिकाणी ऐकतोय. पण स्वतः निवडणूक आयोगानेच आपला कार्यक्रम रिहाश केला नाही, असे काय तो अधिकार का इलेक्शन कमिशनला आहे की कुठल्या तरी मतदारसंघातलं इलेक्शन पोस्टपोन करण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे. त्याची नवीन तारीख डिक्लेअर करण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे. पण कोर्टाला त्यामुळे झालेलं इलेक्शन हे त्या इलेक्शनशी जोडता येत नाही किंवा त्याच्याशी त्यांना जोडण्याचा अधिकार नाही, ही घटना त्या ठिकाणी असताना स्पष्ट करते. सर, निवडणूक आयोगाने कुठली इमर्जन्सी सिच्युएशन त्यामध्ये नमूद केलेली नाही, तर ते पण म्हणजे एखादा निर्णय पुढे ढकलण्यासाठी इमर्जन्सी सिच्युएशन नाही, त्यांनी इलेक्शन कमिशननी जे निर्णय पुढे ढकललेले आहेत ते विधानसभेने, मी जसं म्हटलं की सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भातलं विधानसभेने पिटिशन हिअर करण्याचा, निर्णय देण्याचा अधिकार डिस्ट्रिक्ट कोर्टाला दिलेला आहे. तेव्हा ज्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये निकाल झालेला नाही त्याच्याच संदर्भातलं त्यांनी असताना पोस्टपोनमेंट केलेलं आहे आणि तो पोस्टपोनमेंट करणं हे इलेक्शन कमिशनच्या अधिकाराखाली आहे. हा कायद्यामध्ये तरतूद आहे. असा पण प्रश्न निर्माण होतोय की
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या निवडणूक आयोग रितसर पद्धतीत येऊ नाही शकली तर विधानसभेच्या निवडणुका कशा झाल्या असतील असा एक मोठा प्रश्न सातत्याने सोशल मीडियावरती बाकी राजकीय देखील विचारतात. मान्य आहे मला. सरकारच सगळं ऑपरेट करतो आयोगाला असं आहे. आणि दुसरीकडे स्वतः सरकार देवेंद्र हायजॅक फडणवीस करतंय निवडणूक यांचं असं एकंदरीत स्पष्टीकरण आलंय की ते सुद्धा निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रक्रियेवर कुठेतरी नाराज असे तुम्ही सगळेजण असताना नागपूरची असणारी ही पोस्टपोन करण्याची पिटिशन कोणी दाखल केली? तो उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आहे ना. बे ह्यांनी करायचं रडायचं मी करायचं मारल्यासारखं अशीच अवस्था आहे. जिथं जिथं निवडणुका काल पार पडल्या ते 10 तारखेच्या आत व्हावं अशी आपली मागणी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पब्लिश करता येणारच नाहीये. 21 तारखेची जी तारीख दिली त्याला असं त्या 21 तारखेच्या काउंटिंगला काहीच महत्व राहत नाही. मी आता आयोगाने परवा दिवशी जे नोटिफिकेशन काढलं ते इलिगल आहे म्हणायचं. चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं आहे काय त्यांनी नोटिफिकेशन काढलेलंच नाहीये. काढलं ना 21 तारखेपर्यंत पोस्टपोन जे राहिलेल्या जागा जे आहेत राहिलेल्या जागांचं झाले का एक लक्षात घ्या, तुम्ही मिक्स करताय. त्यांचं नोटिफिकेशन राहिलेल्या जागांचं आहे, झालेल्या जागांचं आहे का? नाही. इश्यू झालेल्या जागेंचं आहे. जे आयोगाला म्हणजे जे काल मतदान झालेलं आहे त्याचं वे- counting व्हावं अशी एक मागणी करताय का एक तर माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की निवडणूक आयोगाने असणारं स्वतःहून कोर्टामध्ये जावं की तुम्ही जे काही काउंटिंग पोस्टपोन केलेली आहे ती चुकीची आहे. मी जसं म्हटलं की एक इलेक्शन कमिशननीच स्वतःहून जाऊन की आमचं मतदान आम्हाला मोजू द्या, जे पोस्टपोन केलेलं आहे त्यांचं ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल.